नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आपण आज एक कसा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहे. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण युजर ट्रॅकिंग सिस्टीम जे सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे म्हणजेच आम्ही 2018 साली आम्ही हे ॲप्लिकेशन मार्केटमध्ये लॉन्च केलं होतं. लायब्ररीजमध्ये आम्ही नव्याने हे ॲप्लिकेशन घेऊन आलो होतो. ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांचा फुटफॉल्स ठेवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये विद्यार्थी लायब्ररीमध्ये किती विद्यार्थी आपल्या ग्रंथालयात येत आहेत, किती विद्यार्थी लायब्ररी किती वेळ बसत आहेत, कोणत्या वर्गाचे येत आहे, स्टाफ आपल्या लायब्ररीमध्ये किती येत आहे. तर ह्या सगळ्यांचा रेशो किंवा त्यांचं फुटफॉल ट्रॅकिंगचं जे काम आहे, हे आपलं ॲप्लिकेशन करत आहेत. 2018 ते 2025च्या दरम्यान अ, आम्ही आत्तापर्यंत 400 प्लस कॉलेजेसमध्ये हे ॲप्लिकेशन, युनिव्हर्सिटीजमध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये हे ॲप्लिकेशन आम्ही पोहोचवलेलं आहे. आणि नुकतंच 18 नोव्हेंबर रोजी आमचे मावळचे सन्माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब यांच्या हस्ते आम्ही ह्या ॲप्लिकेशनचं 5.0 व्हर्जन आम्ही नुकतंच लॉन्च केलेलं आहे. आणि या ॲप्लिकेशनमध्ये नव्याने काय आहे? हे ॲप्लिकेशन लोकांना, अनेक ग्रंथपालांना यांची उत्सुकता आहे, की या ॲप्लिकेशनमध्ये नवीन असं काय आहे? नवीन काय गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत, तर त्या काय आहेत? हे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. बेसिक ओव्हरव्ह्यू ह्या ॲप्लिकेशनचा मी या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण बघूया. आपल्या समोर जी विंडो आहे, ही विंडो युजर ट्रॅकिंग सिस्टीम UTS व्हर्जन 5.0 याची आहे. तर यामध्ये जसं तुम्हाला जुनं ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला लॉग इन करावं लागत होतं. अकॅडमिक इयर, तसेच लायब्ररी आणि म्हणजे त्याला एकदा मी लॉग आउट करून तुम्हाला दाखवतो. नॉर्मली ही त्याची मेन लॉग इनची विंडो असणार आहे. तुम्हाला इथे युजर आयडी आणि लोकेशन इथं तुम्हाला, कारण हे वेब बेस्ड बनवलेलं आहे. हे वेब ॲप्लिकेशन आहे. उदाहरणार्थ कोहा, डीस्पेस यांच्यासारखं हे एक वेब बेस्ड ॲप्लिकेशन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल लोकेशनला हे ॲप्लिकेशन ठेवता येणार आहे आणि या मल्टिपल लोकेशनवरून विद्यार्थी याला ॲक्सेस करू शकतात. यामध्ये इथे तुम्हाला लोकेशन चूज करायचं आहे. लायब्ररी, रीडिंग रूम किंवा रेफरन्स सेक्शन, डिजिटल लायब्ररी असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही याचा वापर फुटफॉल ट्रॅकिंगसाठी करू शकता. आणि इथे तुम्हाला कोणत्या अकॅडमिक इयरसाठी त्याचा वापर करायचा, तो अकॅडमिक इयर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर त्याचा मेन पेज, डॅशबोर्ड ज्याला आपण म्हणतो, ते तुमच्या समोर येणार आहे. आता यामध्ये जसं ट्रॅकिंग आता इथून मागे आपण करत होतो, त्याच पद्धतीने आपल्याला इथे बारकोड स्कॅन करायचा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आय कार्डवर आपल्याला बारकोड असतो. तो बारकोड आपल्याला इकडे स्कॅन करायचा आहे आणि मुलाची एंट्री आपल्याला इथे करून घ्यायची आहे. तर स्कॅनिंगचं जी विंडो आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला समोर दिसणार आहे. रिसेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये जेवढ्या रिसेंट चेक इन, चेकआउट होणार किंवा इन आउट होणार आहेत, जे लायब्ररीमध्ये येणार आहेत, जाणार आहेत, त्या लोकांचे तुम्हाला इथे रिसेंट जे लोक आहेत त्यांची तुम्हाला माहिती इथे दिसणार आहे. त्यानंतर इथं लायब्ररी स्टॅटिस्टिक्स आपण डॅशबोर्डवर दिलेलं आहे. त्यानंतर ओव्हरऑल कॅटेगरी वाईज, डिपार्टमेंट वाईज, पीक आवर सगळ्यात जास्त तासामध्ये कोणाची एंट्री झाली, ओव्हरऑल, तर हे सगळे डॅशबोर्ड हा आपण समोरच दिलेला आहे. टू डेज एंट्रीज बाय कॅटेगरी, टू डेज एंट्रीज बाय डिपार्टमेंट, असा हा डॅशबोर्ड, एक खूप चांगला असा डॅशबोर्ड आपण मेन UTSच्या पेजवर दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे 2 लोगो असतील, एक तर तुमचे इन्स्टिट्यूशन लोगो असेल किंवा तुमचे फाउंडर्सचा फोटो असेल, तर तुम्ही असे दोन्ही ठिकाणी 2 लोगो तुम्ही इथे देऊ शकता. इथे तुम्हाला एक अनाउन्समेंट इथे एक फिरताना दिसत आहे. जर तुमच्या काही वेगळ्या अनाउन्समेंट्स तुम्हाला जर स्क्रोल करायचे असेल, त्या अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रोल होत राहणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या नवीन व्हर्जनमध्ये थोड्या वेगळ्या आहेत. आणि याला स्कॅनिंग कसं करायचं, तर इथे तुम्हाला जस्ट बारकोड स्कॅन करायचा आहे. तर इथे तुम्हाला ॲज इट इज स्कॅनिंग होणार आहे. चेक इन बघा, इथे इन आलेला आहे 2:55 PM, तुमचा नंबर येणार आहे आणि तुम्ही दुसरा एखादा विद्यार्थी इथे झाला, तर अशा पद्धतीने चेक इन, तो कोण आहे, स्टाफ आहे, स्टुडंट आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. खाली आलं की बघा स्टाफ, इथे खाली अजून तुम्हाला माहिती दिसणार आहे. अकाउंट्समधून एक, लायब्ररीयन एक, तर असं तुम्हाला इथे माहिती दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे चेकआउट करताना पुन्हा एकदा एंट्री करायची बघा, चेकआउट आणि परत चेकआउट. तर अशा पद्धतीने चेक इन, चेकआउट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. आता हे झालं मेन डॅशबोर्ड
ज्याला UI आपण म्हणू, युजर इंटरफेस आलेला हा. आता यानंतर तुम्हाला याचं बेसिक जे फाउंडेशन आहे, म्हणजे जे तुमचं रिपोर्ट आहे किंवा सॉफ्टवेअर जिथून मास्टर्स ज्याला आपण म्हणतो, ते मास्टर्स कसं काम करतं हे आपण बघणार आहे. सो तुम्हाला इथून लॉग आउट करायचं आहे. पुन्हा तुम्हाला युजर नेम पासवर्ड ॲज इट इज सेम ठेवायचं आहे. लोकेशन फक्त इथे तुम्हाला मास्टर करायचं आहे आणि इथे अकॅडमिक इयर तुम्हाला इथे चूज करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन करसाल, इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिन पॅनल येणार आहे. ठीक आहे. ॲडमिन पॅनलमध्ये आल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या तुम्हाला समोर दिसतील. तुमच्याकडे एकूण मेंबर किती आहे, तुमचे क्लासेस किती आहेत, फॅकल्टी किती आहे, इन्स्टिट्यूशन किती आहे, अकॅडमिक इयर किती आहे, हे तुम्हाला समोरच दिसणार आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. ऑल लोकेशन्स हे सगळं तुम्हाला इथे सगळं दिसणार आहे. ठीक आहे. तर हे आणि तुमचे ग्रँड टोटल आतापर्यंत किती तुमच्या एंट्री झाल्यात वगैरे वगैरे हे तुम्हाला याचं पण डॅशबोर्ड एक वेगळा आपण इथं दिलेला आहे. या डॅशबोर्डवर याची माहिती तुम्हाला संपूर्ण इथं दिसणार आहे. त्यानंतर ह्या ॲडमिन पॅनलमध्ये काय काय गोष्टी आहेत. पहिला आहे डॅशबोर्ड, दुसरा आहे मास्टर्स. तर या मास्टर्समध्ये आपल्याला मॅन्युअल एंट्री करता येतात. मॅन्युअल एंट्री म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची एंट्री तुम्हाला मॅन्युअली करायची असेल, तर एखादी राहिली असेल, इम्पोर्ट डायरेक्टली करता येतो. इम्पोर्ट फ्रॉम एक्सेलचा पण ऑप्शन आपण दिलेला आहे. इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल खूप इझी ठेवलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं तुम्हाला मेंबर्सची एक एंट्री करायची झाली, तर आपण एक इथं नाव टाकलं. त्यानंतर सॉरी, इथे आपल्याला नंबर टाकायचा आहे. तर मी 003 टाकतो. त्याचा बारकोड नंबर, मेंबरशिप नंबर आणि इथं त्याचं नाव टाकतो. ठीक आहे. त्यानंतर आता जेंडर जे आहे ते जेंडर तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्याचा मोबाईल नंबर टाकायचा टाका. त्याचं व्हॅलिड अप टू तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता. ती पण फील्ड आम्ही मॅन्डेटरी नाही ठेवलेली आहे. तर तुम्ही ती पण हे करू शकता. त्यानंतर हे केलेलं आहे. त्यानंतर त्याचा फोटोचा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला जर फोटो ॲड करायचा असेल तर तुम्ही त्याचा फोटो ॲड करू शकता. मी आता एक जनरल फोटो ॲड केलेला आहे, सेव्ह केला. तर या मेंबरची एंट्री तुम्हाला इथं खाली होताना दिसत आहे बघा. 2 मेंबर ऑलरेडी आहेत. तिसरा मेंबर इथं मॅन्युअली ॲड झाला. त्याला एडिट करायचं असेल एडिट करू शकता. इथं तुम्हाला काही त्याला एडिट करायचं एडिट करू, फोटो चेंज करायचा फोटो चेंज करू शकता. समोरच ऑप्शन दिलेलं डिलीट करायचं असेल डिलीटचं ऑप्शन तुम्हाला समोरच दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मास्टर्समध्ये तुम्हाला एक मेंबर ॲड करता येतो. त्यानंतर तुम्हाला क्लासेस ॲड करायचे असेल ते पण तुम्ही एक्सेलमधून डायरेक्टली बल्कमध्ये क्लासेस ॲड करू शकता. पण जर तुमच्याकडे इथे मॅन्युअली करायचे असेल तर तुम्ही इथे क्लास ॲड करू शकता. उदाहरणार्थ FY BCom. ठीक आहे. आणि इकडे सेव्ह. तर FY BCom इथं क्लास ॲड केला. फॅकल्टी आता इथं तुम्ही कशात येते तो क्लास कशात येतो फॅकल्टी नेम आता स्टाफ गेस्ट आता हे आपण केलेलं ऑलरेडी त्याच्यामध्ये स्टाफ असेल तर काय असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. इन्स्टिट्यूशनची माहिती तुम्हाला जर टाकायची असेल तुमच्या कॉलेजची लायब्ररीची माहिती टाकायची असेल तर कोड द्या. कॉलेजचं नाव द्या. त्याचं तुम्ही ॲफिलिएशन द्या. ॲड्रेस द्या. त्याचं लोगो द्या. इथं तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही इथे प्रॉपर अपलोड करू शकता. ठीक आहे. तर ह्या तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. त्यानंतर अकॅडमिक इयर तुम्हाला दरवर्षी जर बदलायचं असेल तर तुम्ही इथे अकॅडमिक इयर चेंज करू शकता. इथे तुम्हाला फक्त इयर टाकायचं, डिस्क्रिप्शन टाकायचं, कधीपासून कधीपर्यंत आणि सेव्ह करून टाकायचं. नवीन अकॅडमिक इयर इथे तयार होणार आहे. त्यानंतर बल्क फोटो अपलोड. इथे तुम्हाला बल्क फोटो अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. डायरेक्टली बल्क फोटो बघा इथं CSV फॉर्मॅट आपण ऑलरेडी दिलेला आहे. डाउनलोड CSV टेम्पलेट. ओके. आता ह्या CSV टेम्पलेटमध्ये काय पाहिजे? एक तर तुमचा बारकोडचा नंबर पाहिजे आणि मेंबर ID पाहिजे. बास. हे बघा बारकोड आणि फाईल नेम. एवढंच आपल्याला फक्त पाहिजे. तर हे दोन्ही गोष्टी जर आपल्या असेल तर फोटो तुम्हाला याचं एक फोल्डर आपण केलेलं आहे. त्या फोल्डरमध्ये फोटो ठेवायचे आहे आणि इथे डायरेक्टली ती फाईल जर आपण अपलोड केली तर सगळे फोटो ऑटोमॅटिकली सिंक होऊन जातात. तर त्याच्यामुळे फोटोचं अतिशय सोपं केलेलं आहे. त्यानंतर आहे आपण इम्पोर्ट एक्सेल. आता इम्पोर्ट एक्सेल जर तुम्हाला एकत्र सगळे डेटा तुम्हाला एक्सेलमधून टाकायचा आहे, तर इथं आपण टेम्प्लेट दिलेले आहे. डाउनलोड CSV टेम्प्लेट. ही टेम्प्लेट तुम्ही डाउनलोड करा. ही तुम्ही जशी डाउनलोड केली, हिला ओपन करा. या टेम्प्लेटला. हो का, ही टेम्प्लेट ओपन झाली. आता इथे माझ्याकडे ॲक्चुअली एक्सेल नसल्यामुळे मला अ, काही याच्यामध्ये करता येणार नाहीये. पण माझं MacBook आहे. पण त्याची सिंपल प्रोसेस तुम्हाला मी सांगून देतो. काहीच अवघड नाहीये. ही तुम्हाला ही जी फाईल डाउनलोड झालेली आहे, ही फाईल तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये ओपन करायची आहे. ठीक आहे, बघतो मी ट्राय करतो. नंबर्समध्ये ओपन होत आहे.
इथे तुम्हाला बारकोड नंबर समजा आपण 004 टाकला. मेंबर नेम आपण मोरे. फॅकल्टी नेम समजा त्याचं स्टाफ आहे आणि इकडे तो टीचिंग स्टाफ आहे. इथं जेंडर मेल आहे. मोबाईल नंबर गरज नाही. व्हॅलिड फॉर्मची गरज नाही. अपलोड फोटो पाथ. आता इथं त्याचा फोटो 001 ला तुम्ही कुठे ठेवलेला आहे, तर तो पाथ तुम्हाला फक्त इथं द्यायचा आहे. आणि दुसरा जर मेंबर तुम्हाला इथं परत ऍड करायचा असेल, तुम्ही दुसरा मेंबर पण ऍड करू शकता. ठीक आहे. आता 00 हा घेत नाही, तर आपण याला ऑफिस स्टाफ टाकूया. 005. इथं स्टुडंट मध्ये टाकू. बीकॉम फिमेल. ठीक आहे. तर हे असं तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे. ओके. आणि याला तुम्हाला शेअर करायचं आहे. आता हा शेअर कुठे होतोय, तर आपण डेस्कटॉपला करूया किंवा आपण याला डॉक्युमेंटमध्ये करूया. सेव्ह करूया. एक्सपोर्ट करूया. त्याला आपण CSV फॉर्मॅटमध्ये सेव्ह करूया. ठीक आहे. तर आपण त्याला आता डॉक्युमेंटमध्ये CSV फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलेलं. आता आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. इकडे जाऊया. आता ती फाईल तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. हो का, इकडे ती फाईल आली डॉक्युमेंटमध्ये, UTS टेम्पलेट. ठीक आहे. तर ही फाईल तुम्हाला इकडे अपलोड करायची आणि स्टार्ट इम्पोर्ट करायचं आहे. हे बघा, इथे इम्पोर्टेड अपडेट 2 रोल्स. आता हे आपलं झालेलं आहे. म्हणजे डेटा 2 इम्पोर्ट इथे झालेला आहे. तर आता आपल्याला चेक करायचं. आपण मास्टर्समध्ये जायचं आहे. मास्टर्समध्ये गेल्यानंतर बघा, सतीश मोरे आणि दर्शना टाकसाळे हे दोन इथं ऍड झालेले आहेत. फक्त फोटोज त्यांचे ऍड झाले नाही, कारण आपण बल्कमध्ये फोटो टाकताना हा नंबर टाकायचा आणि हा नंबर आणि फोटोचा नंबर पण सेम टाकायचा. तर ते ऑटोमॅटिकली बल्कमध्ये अपलोड आपण करू शकतो. तर मेंबर तुम्हाला मी एक्सेलमधून तर मी तुम्हाला डायरेक्टली फाईल दाखवली. डाउनलोड टेम्पलेट करायचं आहे आणि टेम्पलेटमध्ये माहिती बसवायची आणि डायरेक्ट इम्पोर्ट करून टाकायचं आहे. इथे मास्टर्समध्ये आल्यानंतर सगळा डेटा तुम्हाला इथे आलेला दिसणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने डेटा इम्पोर्ट करणं अतिशय सोपं आम्ही यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर मेन पार्ट आहे याचा. इथपर्यंत आपलं सगळं संपलंय. क्लास, इन्स्टिट्यूशन, अकॅडमिक इयर, बल्क, फोटो, इम्पोर्ट, एक्सेल. त्यामुळे हा मॉड्यूल आपला मास्टर्स हा मॉड्यूल आपला इथे संपलाय. त्याच्यानंतर आहे मेन मॉड्यूल आहे आपला रिपोर्ट्स. तर रिपोर्ट्समध्ये ज्या ज्या आपले आत्तापर्यंत आपण काउंट हे केलेलं आहे, फुटफॉल आपण तिथे एंटर केलेला आहे, पंचिंग केलेला आहे बारकोड स्कॅनर थ्रू, तो सगळा रिपोर्ट आपल्याला इथे दिसणार आहे. तर त्यामध्ये कोणकोणते रिपोर्ट आहेत, त्यामध्ये डेली अवरली ॲनालिसिस हा ऑलरेडी आपल्या जुन्या ॲप्लिकेशनमध्ये होता. याला थोडा आपण मॉडिफाय केलेला आहे. त्याच्यामध्ये अवरली ॲनालिसिस होणार आहे, की प्रत्येक तासाला आपले किती इकडे झालेले आहेत. समजा आता आपल्या इथे 2च्या दरम्यान 2 झाले, 3च्या दरम्यान 2 झाले, त्यानंतर 5च्या दरम्यान इथं आपले 2 झालेले आहेत. तर असे आपल्याला टोटल ओव्हरऑल जे काही आतापर्यंत आपले झालेले आहेत पंचिंग, तर ते आपल्याला इथे अशा पद्धतीने दिसणार आहे. तर 6 टोटल आपले पंचिंग झालेले आहेत. तर हे आपल्याला इथे अशा पद्धतीने अवरली बेसिस म्हणजे तासाचे इथे दिसणार आहे. अवरली कॅटेगरी वाईज म्हणजे इथे तुम्ही डायरेक्टली अवरली कॅटेगरी वाईज आले. स्टाफ तासाला कोणकोणत्या तासांमध्ये स्टाफ आले, 3 ते 4 मध्ये 4 आले, 2 आले, टोटल 12 झालेले. तर इथं तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी म्हणजे स्टाफ वाईज, त्यानंतर सब कॅटेगरी वाईज, मग क्लास वाईज तुम्हाला परत त्याच्यामध्ये अकाउंटंट, लायब्ररियन. ओके. तर मग हे असे तुम्हाला वेगवेगळे त्याला परत कॅटेगरी सब कॅटेगरीमध्ये त्याला कन्वर्ट करून तासाचे रिपोर्ट तुम्हाला इथे देणार आहे. ठीक आहे. तर हे झाले तुमचे कॅटेगरी डेली अवरली अनालिसिस. त्याच्यानंतर इथं आहे कॅटेगरी डिटेल, कॅटेगरी वाईज डिटेल रिपोर्ट. तर यामध्ये पण तुम्हाला फक्त इथं डेट चेंज करायची, डेट टाकायची, फॅकल्टी वगैरे तुम्हाला ते सगळं चेक करायला ऑप्शन आहे इकडे. लोकेशन तुम्हाला इथं कोणत्या लोकेशनचा बघायचा तो पण ऑप्शन आहे. आणि मी ऑल करतो, जनरेट करतो. जनरेट केल्यानंतर तुम्ही बघसाल तर इथे तुम्हाला दोघांचे रिपोर्ट इथे दिसणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथं लोकेशनमध्ये फक्त रीडिंग रूम घेतलं, तर रीडिंग रूमचाच तुम्हाला फक्त बघा इथं दिसणार आहे. इथं तुम्ही लायब्ररी घेतला, तर तुम्हाला फक्त लायब्ररीचा दिसणार आहे. आणि जर तुम्ही इथे ऑल केलं तर तुम्हाला सगळ्यांचाच रिपोर्ट तुम्हाला दिसणार आहे. तर हा सगळा रिपोर्ट आहे, ओव्हरऑल रिपोर्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर इथं तुम्हाला कॅटेगरी दिली आहे, सब कॅटेगरी दिली आहे, लोकेशन दिलं आहे, बारकोड दिलेला आहे, त्याच्यानंतर नाव दिलं आहे, डेट दिलं आहे, इन टाईम दिला, आउट टाईम दिला आणि किती वेळ तो बसला त्याची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. ओके.
त्याला तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिलं आहे, एक्सपोर्ट एक्सेलचं ऑप्शन दिलं आहे. जसं तुम्ही प्रिंट म्हणसाल, तर हे तुम्हाला प्रॉपर पेज जसं आपलं हे असतं A4 साईज आपल्याला पेपरमध्ये तो प्रॉपर सेटअप करून तुम्हाला इथे देणार आहे. हे बघा असं लोगो येणार आहे, कॉलेजचं नाव येणार आहे. तर हे तुम्हाला प्रॉपरली प्रिंट फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता. ठीक आहे. इथं PDF चा ऑप्शन तुम्हाला PDF मध्ये टाकायचं असेल तर तुम्ही त्याला समजा मी आता डॉक्युमेंटमध्ये त्याला सेव्ह करतो. ठीक आहे. तर आपण त्याला ओपन करूया. डॉक्युमेंटमध्ये जाऊन एकदा तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. तर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही गेला इथे तेव्हा अशा पद्धतीचा रिपोर्ट तुम्हाला इथे भेटणार आहे. लोगो येणार आहे, कॉलेजचं नाव येणार आहे, ॲड्रेस येणार आहे आणि खाली तुम्हाला प्रॉपर रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे. ठीक आहे. तर हा रिपोर्ट तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे तुम्ही आमचं जुनं ॲप्लिकेशन बघितलं आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये बघितलं तर रिपोर्ट खूप छान येतात ते. कलरफुल येतात ते आणि त्याला आपण सर्व फिल्टर्स आपण अप्लाय केलेले आहेत. त्यानंतर कॅटेगरी वाईज ॲनालिसिस आहे. कॅटेगरी वाईज ॲनालिसिसमध्ये स्टाफ किती आले, स्टुडंट किती आले त्याचं ॲनालिसिस तुम्हाला भेटतं. त्यानंतर सब कॅटेगरी वाईज ॲनालिसिस तुम्हाला इथं भेटणार आहे. अकाउंटंट किती आले, लायब्ररीयन किती आलं, स्टाफ टीचिंग किती आलं, नॉन टीचिंग किती आलं, लायब्ररीमध्ये किती आले, रीडिंग रूममध्ये किती आले, पूर्ण ॲनालिसिस प्रॉपर तुम्हाला इथे दिसणार आहे. मेंबर वाईज तुम्हाला इथे डिटेल रिपोर्ट भेटणार आहे. त्याचं ॲनालिसिस तुम्हाला मेंबर वाईज करता येणार आहे. हे बघा इकडे असं. त्यानंतर डेली ॲनालिसिस दिवसाचं कॅटेगरी वाईज, सब कॅटेगरी वाईज डेली ॲनालिसिस तुम्हाला इकडे अशा पद्धतीने रिपोर्ट तुम्हाला भेटणार आहे. मंथली ॲनालिसिस महिन्याचा ॲनालिसिस तुम्हाला पूर्ण करता येईल. अख्ख्या डिसेंबरमध्ये किती आले, नोव्हेंबरमध्ये किती आले, जानेवारीमध्ये किती आले, कॅटेगरी वाईज किती आले, सब कॅटेगरी वाईज किती आले, हे सगळं रिपोर्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर डेली रेशो ॲनालिसिस, डेलीचा रेशो तुमचा पर डे किती म्हणजे पर्सेंटेजमध्ये तुमच्याकडे किती विद्यार्थी आहे टोटल आणि त्याच्यामध्ये किती अटेंडन्स झालंय, टोटल मेंबर किती लायब्ररीमध्ये आले, तुमचं किती पर्सेंटेजमध्ये तुमचं काम उपस्थिती तुमची राहिलेली आहे, तर 80% आहे. तर हा असा पर्सेंटेजमध्ये पण आपण रिपोर्ट इथे बनवलेला आहे. त्यामध्ये अजून काही सुधारणा सुरू आहे. त्यानंतर टॉप 5चा आपण रिपोर्ट दिलेला आहे, की सगळ्यात जास्त 5 लोकं जे लायब्ररीमध्ये येतात आहे, त्यांचा रिपोर्ट आपण इथं दिलेला आहे, की ते सगळ्यात जास्त लायब्ररीमध्ये किती विद्यार्थी ये-जा करत आहेत. तो हा रिपोर्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामुळे हे सगळ्या पद्धतीचे रिपोर्ट आपण इथे ॲड केलेले आहेत. अजून नव्याने ज्या ठिकाणी हे इन्स्टॉलेशन आपलं होणार आहे, तर अजून पण आपण लायब्ररियन्स लोकांना रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही ह्याच्यामध्ये वापर करत असताना अजून सुझाव आम्हाला द्या, की काय आपल्याला याच्यामध्ये नवीन करता येईल. त्या पद्धतीने आपण चेंजेस या ॲप्लिकेशनमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर सेटअप पेजमध्ये आपल्याला इकडे काय दिलेलं आहे, तर तुम्ही इथे सेटअप पेजमध्ये एखादी नवीन लायब्ररीचे सेक्शन तुम्हाला ॲड करायचं. उदाहरणार्थ डिजिटल लायब्ररीमध्ये किती विद्यार्थी येतात, ते तुम्हाला ॲड करायचं झालं. त्याचं टायमिंग कितीपर्यंत किती ठेवायचं. समजा त्याचं 4 वाजेपर्यंत डिजिटल लायब्ररी तुम्हाला ओपन ठेवायची आहे. तर तुम्ही इथे हे समजा तुम्हाला वाटलं 04 30 PM पर्यंत तुम्हाला ही लायब्ररी ठेवायची ओपन. ठीक आहे. काही कारणास्तव इथे इनव्हॅलिड दाखवतोय टायमिंग. तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो बघा इथे लायब्ररी आहे. लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे आणि टायमिंग टाकायचं आहे आणि अपडेट करायचं आहे. बस सिंपल काम आहे. तर ते अशा पद्धतीने तुमचे सेक्शन्स इथे ॲड होत राहतात. तर इथं काही कारणास्तव आय थिंक हां, ठीक आहे. आता आय थिंक होतंय. तर बघा इथं डिजिटल लायब्ररीचा एक लोकेशन पुन्हा ॲड झाला, त्याचा टायमिंग पण ॲड झाला. तर ते तुम्हाला इथं लोकेशन सेटअप करता येतो. त्यानंतर ॲप्लिकेशनचं सेटिंग थोडंफार सेटिंग आहे.
त्यामध्ये तुम्हाला UTSचं टायटल बदलता येतं. स्कॅन डिस्प्ले टाईम एका सेकंदामध्ये स्कॅन झालं पाहिजे. परत स्कॅन कूल डाऊन म्हणजे एका विद्यार्थ्याला 15 सेकंदाचा अवधी तिथं मिळाला पाहिजे आणि याला आपण RFID स्कॅनर वगैरे सगळं कनेक्ट करू शकतो. त्यासाठीचं सेटिंग इथं यामध्ये आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. पुढे मागे जर तुम्हाला वाटलं RFID इंटिग्रेशन करायचंय, तर आपण डायरेक्टली RFID इंटिग्रेशन पण करू शकतो. त्यासाठी आपण RFID मॅपिंगचं सुद्धा ऑप्शन यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नोटीसचं इथे एक ऑप्शन दिलेलं आहे, की एखादी नोटीस तुम्हाला इथे रन करायची असेल, तर तुम्ही नोटीस रन करू शकता. आता समजा मी लायब्ररी डे सेलिब्रेशनचं दिलेलं आहे. समजा तुम्ही बुक एक्झिबिशन, बुक क्लबचं तुम्हाला द्यायचं समजा. सिलेक्ट लोकेशन कुठं तुम्हाला ते हायलाइट करायचंय. तर हे तुम्ही असे अनेक अनाउन्समेंट्स विद्यार्थ्यांसाठी इथे देऊ शकता. त्यानंतर RFID मॅपिंग समजा तुम्ही जर RFID इंटिग्रेशन केलं, तर RFID इंटिग्रेशनमध्ये आपल्याला RFID टॅग हा बारकोडमध्ये कन्व्हर्ट करावा लागतो. त्यावेळेस तुम्हाला RFID इथे स्कॅन करायचं आहे आणि त्याला मॅपिंगचं ऑप्शन भेटतं. तर नंतर बारकोड इथं स्कॅन करायचा आणि तो मॅपिंग होऊन जातो बारकोडमध्ये. तर ह्या गोष्टीसुद्धा आपण पुढचा विचार करून यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर ज्याला गरज असेल तो हे RFID मॅपिंग इथून करू शकतो आणि सर्वात इंटरेस्टिंग पार्ट यामध्ये आम्ही दिलेला आहे तो म्हणजे बारकोड आणि QR कोड लेबल्स. तर यामध्ये तुम्हाला ज्या लायब्ररीमध्ये बारकोड तयार करण्यासाठीचे सोल्युशन तिथे नसेल, एखादं लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जर असेल पण त्यामधून प्रॉपर बारकोड येत नसतील, तर हा बारकोड जनरेट आणि QR कोड जनरेटचा इथं आम्ही ऑप्शन या ॲप्लिकेशनमध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं इथे फक्त मेंबर नंबर टाकायचे फ्रॉम टू असं तुम्हाला टाकायचे किंवा इकडे आपण क्लासेसचा ऑप्शन दिले. तुम्ही क्लासेस वाईज बारकोड प्रिंट करू शकता, फॅकल्टी वाईज करू शकता. किती तुम्हाला नंबर ऑफ लेबल्स 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे. तुम्हाला पाहिजे तेवढे लेबल इथे देऊ शकता. कॉपीज किती पाहिजेत. तर हे सगळं तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर बारकोड पाहिजे का QR कोड पाहिजे. मग हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. रोल नंबरनुसार पाहिजे, कसं पाहिजे हे सगळं. त्यानंतर कस्टम टेक्स्ट येतं. आता मी तुम्हाला इथं माझ्या ह्याचं नाव टाकलं. तर तुम्हाला वाटलं की इथं मला कस्टम टेक्स्ट ठेवायचं आहे. तर कस्टम टेक्स्ट ठेवू शकता. बारकोडची हाईट, बारकोडची विड्थ, विदाऊट बॉक्स, विथ बॉक्स पाहिजे. हे सगळ्या सेटिंग आपण दिलेल्या आहेत. आता हे एक जनरेट करून बघूया आपण. तर जसं तुम्ही जनरेट केलं बघा 001, 002, 003 आणि 004, 005 इथपर्यंत आपले सगळे बारकोड इथे जनरेट झालेले आहेत. ओके. तो हे कसे म्हणजे आता हे विथ बारकोड विथ बॉक्स विथ बॉक्स इथं तयार झालेले आहेत. विदाऊट बॉक्स म्हणलं तर हे विदाऊट बॉक्स पण तयार होतात. हे बघा. पण विथ बॉक्स जरा दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटतात. त्यामुळे विदाऊट बॉक्स तुम्ही जनरेट करू शकता. आणि तुम्हाला वाटलं की कस्टम टेक्स्ट त्याच्यावर आला पाहिजे, तर कस्टम टेक्स्ट पण आपण टाकू शकतो त्याच्यावर. ठीक आहे. तर ते त्याच्यामध्ये येईल किंवा तुम्हाला आता हे मुलांसाठी असेल तर आपण त्याला डायरेक्टली हे मुलांचं आहे. त्याच्यामुळे आपण इथं कसं होणार आहे समजा आता किंवा तुम्हाला जर वाटलं की आपल्याला कस्टम नाही म्हणजे आपल्याला याच्यातून डायरेक्टली नाही काढायचं क्लास वाईज जर तुम्हाला काढायचं असेल समजा लायब्ररियन तुम्ही जनरेट केलं तर लायब्ररियनचा बारकोड इथे तयार होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला फाईल डायरेक्टली इम्पोर्ट करायची एक्सेल फाईल जी आपण टाकलेली आहे तर तुम्ही इतर डाउनलोड CSV टेम्पलेट पण आम्ही इथं ठेवलेलं आहे. तुम्ही या टेम्पलेटमध्ये सगळे बारकोड टाका लाईन पर लाईन ती अपलोड करून द्या आणि त्याचे बारकोड तुम्हाला हवे तेवढे बारकोड तुम्ही यातून तयार करू शकता. दुसरा ऑप्शन आम्ही इथे दिलेला आहे तो म्हणजे इथं आम्ही दिलेला आहे तो आहे QR कोडचा. तुम्ही QR कोड पण जनरेट करू शकता. पाहिजे तेवढे QR कोड तुम्ही इथे तयार करू शकता. इथं कॉपीज आपण किंवा आपण इथे लायब्ररियन केल्यामुळे तसं आलं इथं ऑल करूया आपण. ठीक आहे. जनरेट करूया.
त्याला एकदा आपण रिफ्रेश करून बघूया. इथे पुन्हा आपण इथे 001 करूया, 005 करूया, ऑल करूया. इथे बारकोडच्या जागी QR कोड करूया, जनरेट करूया. बघा, विथ बॉक्स पाहिजे तर विथ बॉक्स, विथ बॉक्स. तर हे विदाऊट बॉक्स हवा असेल तर विदाऊट बॉक्स. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने QR कोड सुद्धा इथे बनवण्याचा ऑप्शन आम्ही दिलेला आहे. म्हणजे QR कोड बनवू शकता, बारकोड तयार करू शकता आणि मग नंतर A4 मध्ये हवे असेल तर त्याला तुम्ही A4 मध्ये प्रिंट फॉर्मॅटमध्ये पण घेऊ शकता, A4 मध्ये पण घेऊ शकता. 48 MPLचं आम्ही लेबल इथं ठेवलेलं आहे. सिंगल लेबलचं सुद्धा आम्ही ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे बारकोडमध्ये आम्ही सिंगल सिंगल बारकोड, तुम्ही प्रिंटर जर तुमच्याकडे असेल, बारकोड प्रिंटर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तो सिंगल प्रिंट सुद्धा देऊ शकता. हे बघा, तर त्याचा सुद्धा आम्ही इथे ऑप्शन ठेवलेला आहे. सिंगल प्रिंट, A4 प्रिंट आणि जनरेट करून देणार. तर हे अशा पद्धतीने ह्यामध्ये बारकोड आणि QR कोड लेबल जनरेशनचं एक खूप छान ऑप्शन आम्ही दिलेला आहे. त्याचा वापर नक्की आपल्या सगळ्यांना होऊ शकतो. त्यानंतर आहे बॅकअप आणि रिस्टोर. तर इथं बॅकअपसाठीच आम्ही खूप सोपा ऑप्शन दिलेला आहे. फक्त स्टार्ट बॅकअपवर टिक करा, कन्फर्म येस बॅकअप नाव, येस स्टार्ट. हे बघा, बॅकअप झाला. काही सेकंदांमध्ये बॅकअप झाला. तो बॅकअप घ्यायचा आहे, तुमच्या गुगल ड्राईव्हला टाका किंवा मी ऑटो केलेला आहे. आम्ही आता जिथं बॅकअप स्टोअर होतो तिथून ऑटो डायरेक्ट गुगल ड्राईव्हला जातो. त्यामुळे बॅकअपची झंझट आम्ही यावेळेस काढून टाकलेली आहे. त्यानंतर रिस्टोअरचा ऑप्शन पण आम्ही खूप सोपा दिलेला आहे. समजा तुमचा बॅकअप करप्ट झाला, चूज करायची फाईल, डायरेक्ट डाउनलोडमध्ये जायचं आहे, जो काय तुमचा बॅकअप आहे तो इथे अपलोड करायचा आहे आणि रन रिस्टोअर. डायरेक्ट जो काही आत्तापर्यंत लेटेस्ट तुमचा बॅकअप होता तो तुम्हाला लगेच इथे तुम्हाला ओव्हरराईड होऊन जाणार आहे. त्यामुळे बॅकअप घेणं आणि रिस्टोअर करणं या दोन्ही गोष्टी समोरासमोर दिल्यात आणि त्या सोप्या करून दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला याचंही काही चिंता राहणार नाही. त्यानंतर युजर्सचा ऑप्शन तुम्हाला इथं दिलेला आहे. एक ॲडमिन आणि एडीएम आम्ही इथं तयार केलेला आहे. तुम्हाला अजून जर काही युजर्स ॲड करायचे असेल, तुम्ही युजर कोड, युजर नेम, युजर पासवर्ड, कसा नॉर्मल युजर, ॲडमिन युजर बनवायचा आहे, लायब्ररीन बनवायचा, सिस्टमसाठी बनवायचा आहे, तो तुम्ही तुमच्या पद्धतीने युजर्स तयार करू शकता. आणि सर्वात शेवट आम्ही ते लॉगआउटचं ऑप्शन दिलेलं आहे. लॉगआउट करून तुम्ही पुन्हा तुमच्या ॲडमिन ज्या पंचिंगचा पॅनल आहे जो, तिथे तुम्ही जाऊ शकता. इथे लोकेशन आहे, तुम्ही लायब्ररी आणि इकडे तुम्ही अकॅडमिक इयर आणि लॉग इन. तर अशा पद्धतीने हे एक असं प्रभावशाली आम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. आणि हे ॲप्लिकेशन डेव्हलप करत असताना अनेक ग्रंथपालांनी यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. अनेक ग्रंथपालांनी आम्हाला सांगितलं, की यामध्ये असं चेंजेस पाहिजे, तसं चेंजेस पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही चेंजेस करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तरी अजून ज्या ज्या लोकांनी हे ॲप्लिकेशन आमचं अपडेशन नाही केलेलं आहे, तर कृपया आपण सगळ्यांनी हे ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या. त्याचं नाममात्र शुल्क आम्ही अपडेशनचे ठेवलेले आहेत. तुम्हाला त्या कमी शुल्कामध्ये हे नवीन व्हर्जन, वेब बेस्ड व्हर्जन तुम्हाला अपडेट करून आम्ही देणार आहोत आणि तुम्हाला तुमचे फुटफॉल्स, युजर ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे विद्यार्थी लायब्ररीमध्ये आल्यानंतर त्यांचं जे काही ट्रॅकिंग आहे हे करणं अतिशय सोपं या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून होणार आहे. सो आपल्या सगळ्यांना जर हे ॲप्लिकेशन आवडलं असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत तुम्ही ह्या ॲप्लिकेशनची माहिती पोहोचवा. पोहोचवत आहात तुम्ही, त्याच्यामुळे 400 कॉलेजेसमध्ये आत्तापर्यंत हे ॲप्लिकेशन आहेत. रयत शिक्षण संस्था असेल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल, सिम्बायोसिस असेल, डी.वाय पाटील असेल, अशा नामवंत कॉलेजेसमध्ये, मॉडर्न कॉलेज असेल, अशा अनेक महाविद्यालयांमध्ये हे ॲप्लिकेशन सध्या व्यवस्थितरित्या रन होत आहे. तरी आपण सगळ्यांना विनंती आहे, की ह्या ॲप्लिकेशन आपल्या ग्रंथालयामध्ये घेऊन आपले फुटफॉल्स जे आहे विद्यार्थ्यांचे, हे तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकता. सो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.